आशा अदम्य असते हे खरे आहेच, पण केवळ आशावादावर विसंबून मनोरथांचे मनोरे बांधता येत नाहीत. केवळ गतीची गीते गाऊन गतिमानता प्राप्त होत नाही. गतीची आणि प्रगतीची केवळ स्वप्ने न पाहता प्रगतीच्या वाटा निर्माण करण्याकरिता कृती करण्याची गरज असते. गेल्या काही वर्षांत आपण अदम्य विश्वासाने गतीची गीते गायली. एक ना एक दिवस आम्ही कामयाब होणारच, असा विश्वासही व्यक्त करत आलो. माणुसकीच्या शत्रूसंगे वर्षानुवर्ष सुरू असलेल्या आणि पुढेही लढाव्या लागणाऱ्या युद्धात जिंकू किंवा मरू या ईर्षेने लढण्याचा निर्धार व्यक्त करत राहिलो. तरीही अजून या विश्वासाला, निर्धाराला म्हणावे तसे यश येत नसेल तर अंतर्मुख होऊन त्याची उत्तरे शोधावयास हवीत. गुरुवारी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधानांचे भाषण सुरू असताना हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होत होती. तेव्हा पश्चिम बंगालच्या राजधानी कोलकात्यातील स्वातंत्र्य दिनाला मात्र एक विषण्ण शांतता, संताप, हतबलता, दुर्दैवाची भावना आणि दुःखाचे कड यांची निराशाजनक किनार लाभली होती. स्वातंत्र्य दिनाचे साजरेपण कोलकात्याच्या राजधानीत मात्र पुरते हरवून गेले असताना माणुसकीच्या शत्रूसंगे सुरू असलेला लढा जिंकण्यात यशस्वी होण्याच्या निर्धारपूर्ण ईर्षेला नैराश्याने ग्रासले होते. वर्षानुवर्ष सुरू असलेले हे युद्ध आपण जिंकणार की केवळ लढत लढत मरण पत्करणार, हा उदास प्रश्न एका दुर्दैवी घटनेनंतरच्या असंख्य अमानुष चेहऱ्यांनी समाजासमोर उभा केला आहे. वर्षानुवर्ष सुरूच असलेल्या या युद्धात यश येणार अशी चिन्हे बरोबर एक तपापूर्वी 16 डिसेंबर 2012 रोजी राजधानी दिल्लीत निर्भयावरील अमानुष बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतरच्या देशव्यापी संतापाच्या उद्रेकानंतर दिसू लागली होती. ती आता पुसली जात आहेत. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येस उभा देश स्वातंत्र्य दिन सोहळ्याची उत्साहाने तयारी करत असताना ज्याप्रमाणे काही मनांवरच्या फाळणीच्या दुर्दैवी आठवणींच्या जखमा जिवंत होऊन भळभळू लागतात, तसेच काहीसे यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस कोलकात्यात घडले आणि स्वातंत्र्याचा नेमका अर्थ विचारणारा हतबल सवाल असंख्य महिलांच्या मनात उमटावा अशी दुर्दैवी घटना घडली. ही घटना निर्मनुष्य माणसांच्या गर्दीपासून दूर असलेल्या कोणा एकाकी जागी नव्हे तर भर वस्तीत माणसांचा वावर असलेल्या आणि जिथे माणसांना जीवन देण्याच्या विश्वासाची अलिखित हमी दिली जाते अशा इस्पितळ नावाच्या वास्तूत घडली. परिच्छेद स्वातंत्र्यासाठी 150 वर्ष सुरू असलेल्या तीव्र संघर्षाचा अखेरचा उच्चार देशात घुमला तो दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. नेमक्या त्याच दिवशी कोलकात्याच्या आर.जी. कर नावाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात एका महिला डॉक्टरवर काही नराधमांनी अमानुष बलात्कार करून तिची हत्या केली आणि शहरात असंतोष उफाळून आला. स्टॉप.